श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये असे सुंदर सुंदर अनुभव तर येतच असतात. त्याचबरोबर स्वामींची साथ भेटणं हे देखील खूप भाग्याचं काम आहे आणि जी स्वामी सेवेकरी आहे तो प्रत्येक सेवेकरी हा भाग्यवंत आहे. जेव्हा स्वामींची साथ भेटते तेव्हा अद्भुत असे चमत्कार होत असतात. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ हे खरोखरच खूप अनमोल क्षण असतात. त्यामुळे हेच अनमोल चमत्कार हे आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात आणि ते देखील भक्तांच्या स्वतःच्या भाषेमध्ये. त्यामुळे स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर जो स्वामींचा चमत्कार तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांचे नाव हे चैनराव श्रीकृष्ण भिवगडे आहे आणि ते राहणारे जिल्हा भंडारा येथील आहे. चला तर मग त्या दादांचा अनुभव ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना. काय नाही तुमच्या युट्यूबवर दिसला कंटेंट नाही का? हा, मग पाहिलं, कॉलिंग करून पाहिलं. हा हा. अनुभव सांगायचा आहे तुम्हाला? अनुभव तर भरपूर सांगायचा स्वामी विषय, पण आता तो वेळ आहे तुम्हाला? हो आहे ना, सांगा ना. नाव सांगायचंय का तुम्हाला? नाव चैनराव श्रीकृष्ण भिवगडे, चिचाड, आणि जिल्हा? भंडारा जिल्हा, कोणता? महाराष्ट्र. महाराष्ट्र. महाराष्ट्र मधून होय. आपण कुठून बोलतो मॅडम? मी सातारा जिल्ह्यातून. हो का? चालेल, सांगा ना कशा आला तुम्ही स्वामी सेवेत? आम्ही शेवट म्हणजे मी साईबाबाला मानत आहे पहिले असून नाही का. हा तर आमच्या मॅडमची तब्येत अचानकच ऐकली. हा तर मग आता आमची इकडे बाबा हनुमानजी खूप चालत आहे इकडे मागे आमच्या महाराष्ट्रामध्ये. हा हा. भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा, गोंदिया जिल्ह्यामध्ये भरपूर आहे बाबाच्या नाही का. बाबा स्वामी हो, हो, हो. समर्थ. हो ना, साईबाबांना पण खूप लोक मानतात. हा, मग स्वामी म्हणजे माझ्या कुटुंबातला एक व्यक्ती, माझ्या कुटुंबातला माझा भाऊ तिथं स्वामी समर्थ म्हणजे स्वामी समर्थ नाही साईबाबाचा शिष्य. हा हा. माझी आशा होती स्वामी साईबाबाला भेट द्यायची म्हणून तब्येत भेटल्यानंतर नाही का. हा हा. पण तब्येत भेटल्या एका आपल्या मित्राला फोन केला. हा ते दवाखान्यात कशी ते बोलत होते. तर दवाखान्यात नेला. पागलसारखी झाली तर थोडीशी. म्हणजे कशामुळे का काय असं अचानकच? अचानकच येता म्हणजे असं माहेरी गेली, सासूरवाडी गेलता मी. हा. तर अचानक चालता ऐकली गाडीच्या गाडीमध्ये. हा हा. अचानकच असं कसं काय? म्हणजे अगोदर काय प्रॉब्लेम नव्हता ना? काहीच नाही. आमचा धंदा आहे, छोटा मोठा बिझनेस आहे चांगला साधारण. हा हा. तर अचानक तिला गावाला गेलो तर मी त्याला थोडं 2-3 गोष्ट सांगितली. सेवागाडी दिलं होतं घरी. का वेळ झाली इथं गोष्टीच करत गावाला जाऊन नाही का म्हणजे वेळ भरपूर झाली म्हटलं. तर काही काय का नाही असं तसं 2-3 गोष्टी म्हटलं. हा मग काही वेळ बसला, अजून अर्धा घंटा. हा. मग गाडी बसल्यानंतर रस्त्यामध्ये 10-12 मिनिटं चालली ना, मी असं अवे बोलायला लागली. मग अरे, पाहता अचानकच असं झालं का? अचानकच. बापरे. तर मग चालते, माझी मुलगी होती, हा माझा मुलगा होता आणि माझी पत्नी होती, मी होतो.
चालत्या गाडीहून थैली फेकली खालतं. हा थैली फेकल्यानंतर थैली उचलायला गेला मी तर ते सामने खूप लांब चालले गेले. म्हणजे अशी पळाली सारखी नाही दूर पर आली. तर एक व्यक्ती भेटला सामने. हा काऊन बाई म्हणलं बाईले आमच्या मॅडमला. हा तर काऊन नाही म्हणलं का आम्हाला तर माहित नाही. मग आम्ही पण थैली उचलला मग सामने गेला तिच्या जवळ नाही का. हा तर मला काऊन उतरवल्या म्हणते. तुला नाही उतरव म्हणलं. आम्ही मला लगुचा लागली तर म्हणजे उतरवणार म्हणलं नाही का. हा हा काय ते वेगळा विचार नाही का तिला कसा म्हणणार तसा. हो 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 बरोबर आहे. तर नाही लगुच लागली ती म्हणला मुळशाही म्हणला उतरला म्हणला मी खालता म्हणला. हो का म्हणते. हा तर मग मला म्हणते ते म्हणते माझ्या मुलाचं नाव घेतलं अनुजचे पप्पा म्हणते ते कोणते मला बोलून राहिले म्हणते. हा हा सामने नाही तिथं उतरली तिथून कुदली खालते तिथून म्हणते सामने कोणतरी बोलून राहिले म्हणते. हा म्हणल्यानंतर कोणच तर नसेल म्हणला. काय तर मी म्हटलं बे कोणच बे म्हणला तू कोण होस म्हणला. मी मला साईबाबाचा भक्त म्हणला. स्वामी समर्थ म्हणला. स्वामी समर्थ होतं माझ्याजवळ तेव्हा. हा हा म्हणजे कोणाचे भक्त आहे विचारलं तुम्हाला. मी नाही म्हटलं त्या मी मला दुर्गा माताचा भक्त म्हटलं. मी म्हणलं साधा माणूस म्हटलं म्हणलं मी काय पापी माणूस नाही म्हटलं चांगला माणूस आहे म्हटलं. मी माझ्या घरच्या लोकांना त्रास नव्हते म्हटलं. हा शिवाय दिला त्याला नाही का कोण म्हणलं तर. हा हा मग ते लढायला लागली मग बिलगायला लागली. पोरा वारायला माले नाही का असे नाही का. हा हा मग बिलगायला लागल्या मग काऊन झाला म्हणते. मला म्हणते साडी घेऊन दे म्हणते पोळ्यापर्यंत म्हणते. हा तर साडी म्हणलं आपल्या दुकानात साड्यात नाही म्हटलं. साडी कशाला लागते तुला म्हणलं. बरं बरं घेऊन देऊ म्हणलं साडी म्हणलं आपल्या दुकानातली घेऊन देऊ म्हटलं. हा म्हणजे तुमची पत्नीच मागत होती का दुसरं कोण. मग पत्नी मागत होती माझी. हा हा म्हणजे ते वेळ लागल्यानंतर म्हणजे थोडं असं म्हणजे बोलायला लागल्यानंतर. हो हा तर मग तिथे एक हॉटेल होता. हा हॉटेल म्हणून त्या बोला फटकन पाणी आणते प्यायला म्हणलं कशी ती करत होती नाही का. हा हा तर मग थोडासा मला धार्मिक असल्यामुळे मला थोडासा बहुत अनुभव थोडा बहुत. हा हा तर मग पाणी हातावर घेतलं आणि मग साईबाबाचं वगैरे नाव घेतलं. साईबाबा म्हणलं तुझी भक्त म्हणलं. मी म्हणलं तुम्ही म्हणला तरा देऊन तर कसं आहे म्हणलं. हा काय माडा म्हणलं. मग पाणी हातावर घेतलं तिच्या मारलं तिच्या डोळ्यावर झापड. हा तर तसं ते तशी घाबरली ना अजून बिलगली. हा म्हणलं घाबरू नको लढू नको म्हणलं काही नाही म्हणलं टेन्शन नको घेऊ म्हटलं. आपले साईबाबा आहेत म्हणलं आपल्यासोबत म्हणला. हा हा घाबरू नको म्हटलं. आपण दुर्गा माता सेवकांना म्हणलं आपण म्हणला आपण चांगल्या माणसांना म्हणलं का वाईट थोडा केला म्हणलं कोणाची म्हटलं. हा हा तर घाबरायला लागली ना अजून बिलगायला लागले. मग चल म्हणलं वापसी जाऊ म्हटलं मामाच्या गावाला. नाही तुझ्या भावाची इथे नाही का. हा हा नाही म्हणते उद्या म्हणते कन्या आहे म्हणते आपल्या ती कन्या बसून राहिला म्हणते आपण आपल्या गावाला जाऊ म्हणते तब्येत चांगली माझी म्हणते. नाही म्हणते. नाही का म्हटलं जाऊ म्हणलं घरी म्हणलं वापसी म्हणलं इथून जवळच्या म्हणलं मामाच्या गाव म्हटलं. हा नाहीच म्हणणं. मग ते चिडली होती तर म्हणलं जे हिशोबानं घ्यावं लागेल आपल्याला नाही का. हो ना. खेळता म्हणून भंडाऱ्यापर्यंत आला आम्ही. हा तिथे एक मंदिर भेटला दुर्गा मातेचा. हा तिथे गेलं म्हणलं चल म्हणलं पाया लागू म्हणलं. नाही म्हणते पाय नसेल लागायचं म्हणते. मी का मला काही आहे का म्हणते पाय लागू म्हणते. चला घरी म्हणते. हा हा बरं म्हटलं नाही लागू पाय म्हणलं चल म्हणलं. हा मग गेल्यानंतर बस स्टॉपवर गेला. म्हणलं बस स्टॉप गेल्यानंतर माझ्या ओळखी होते काली किल्ली वगैरे काय प्रायव्हेट गाड्या चालतात ना. हा हा तर भाऊ म्हणला तिला साईडला गेलो. भाऊ म्हणला बाईची तब्येत भेटली म्हणलं माझी घरवाली म्हणला. हा आणि हे माझे 2 पोरं म्हणला तू यायला घेऊन जा म्हणलं तुझ्या पाठीमागं म्हणलं मी येतो म्हणलं. रात्र झाली 6 वाजले होते ना. हा हा तर म्हणलं रात्री म्हणून जंगलामध्ये का करते काय नजून म्हणला हे हानी करते का करते नाही का. हो ना बरोबर आहे. हा तर मी तिला बसमध्ये बसवलं ऑटोमध्ये बसवलं. हा आणि मग मी तिच्याच सामने गेलो. म्हणजे मोठ्या स्पीड नाही गेलो मी. हा याच्या अगोदर पोहोचलो होतो तिथं स्टॉपवर आपल्या नाही का. बापा एवढे लोक आले का म्हणते. हो म्हणलं मग आता चालू ना त्या सामने म्हटलं. हा तर मग बसली वगैरे गाडीमध्ये ना. मग बसल्यानंतर घरी गेला. हा अनुजचे पप्पा म्हणते माझे डोका खूप दुखते म्हणते. म्हणलं ठीक आहे गोळी आणतो. हा गोळी ना ते पोरे झोपले पोरगी झोपली ना ते झोपले बेडवर असे आडवे. हा तर मी म्हटलं झोपल्यानंतर म्हटलं संगीता जेवण स्वयंपाक बनवून का म्हटलं. हा बनवतो अजून म्हणलं स्वयंपाक बनवून का बनवतो म्हणलं. ते अंगात होता तिच्या नाही का कावानं काय माहित नाही. हा तर म्हणल्यानंतर म्हटलं बनवणार नाही. मग ठीक आहे जाऊ दे म्हणलं एका दिवसाने काही फरक नाही आपलं जेवण नाही केलं तर म्हणलं सकाळी बनवून नाही का. हा हा
सकाळी म्हटलं संगीता चहा उठवलं म्हणून संगीता चहा मांडणं का म्हटलं का आपल्या धंदा नसेल जायचं का म्हटलं. हं. हो हो चहा मांडतो म्हणते. हं. बोलले मग चहा मांडायच्या अगोदर झाडझूड करायला लागते उठल्यानंतर. हां, हां. तर झाडझूड करायला लागली ना ते असं फळा वगैरे इकडे तिकडे आपट असा तिकडे असा तसा वाकडा हे काय होतं. म्हणलं चांगली झाड नाही का म्हटलं शिवण करतेस तू. हं. काऊन का आला म्हणते चांगला झाडून राहिलो म्हणते असं म्हणलं ना मग ठीक आहे झाड म्हटलं. हं. अनुजचे पप्पा मला साडी घेऊन देते म्हणते पोवडेल म्हणते. म्हणलं हो घेऊन देईन नाही का ते म्हणलं. आपल्या दुकानात साड्या ते वाटते ते घे म्हणलं. अनुजचे पप्पा साडी घेऊन दे मला म्हणून. हां. तर म्हणल्यानंतर काही वेळा म्हणलं एक म्हणून फोन घातला बसली. हं. एक बाई आली आपल्या शेजारची केव्हा आल्या म्हणते घरी नाही का गावाला नाही का गाऊन. हां. आणि मग तिथं वेड्यागत करत होते ते आपोआपच राहिलं. नाही वेळेच होती ना. दुसऱ्या दिवशी पण? हो दुसऱ्या सकाळी मग तोंड घासता कसा किची असा म्हणजे कसा तर दात कसे तरी कोणी कच्च्या नाही का कसा तरी वेगळी हां, घासत हां, हां. होते. दात खातात असं म्हणजे वाजवतात कटकट. हा तर मग एक शेजारची बाईले अनुजचे पप्पा म्हणते कशी ते करून राहिली संगीता म्हणते पहा म्हणते. हां. तर मग तसं मी धावत आलो बाहेर. हां. बाई म्हणला कोणाला सांगू नको म्हटलं तू म्हणला तू कोण म्हणलं आमचा धंदा पडतो म्हणलं कोणाला सांगू नको म्हटलं. हां, हां. तब्येत बेकले थोडीशी म्हणला तर सांगू नको म्हणलं म्हणून देशपाल फोन लावलो मी. हां. मी म्हणलं त्या बहिणीची तब्येत बेकली म्हटलं तू ये बळ पटकन म्हणलं कशी ते करते म्हणलं माई जीव कसा तर लागून राहिला मग घाबरला का म्हणलं त्या बोल करते म्हटलं. हां. तर मग म्हणल्यानंतर तो तुरंत मध्ये आला. हां. आल्यानंतर त्याला म्हणते बापा म्हणते एवढी मोठी गाडी घेऊन आला तर कालच तर तुमच्या गावाला आलतो म्हणते. हां. आमची ती हे एवढे पैसे भरपूर पैशात म्हणते तुम्ही काय आले आमची ती म्हणते. नाही म्हणते मी आपल्या दुसऱ्या कामाला आलतो म्हणून आलो म्हणते. हां, हां. मग त्याला बसवलं की थोडा वेळ पण जास्ती वेळ नाही घेतलो मग चहा मांडत होती. हां. नजू म्हणते तुमच्या गावाला कालच तर आलतो म्हणते आमची हे बहु पैशात म्हणते असं तसे बोलायला लागले. अरे बाप. मग सौंदर्य म्हणते इले म्हणते चहा बोलते तर म्हणते माइंड खराब झाला म्हणते. हां. माइंड खराब झाल्यानंतर म्हणून डॉक्टरकडे न्यावं लागेल पहिले म्हणते. मग तो बाबा म्हणते बाबा नाही का म्हणजे हनुमान बाबा आमची त्याची आई चालू. हां. तर डॉक्टर म्हणते तिचा माइंड खराब झाला म्हणते. अरे बापरे. आणि चहा वगैरे केला ना त्यांनी? नाही चहा माणूस दिलाच नाही तिला. चहा बाई कशी तरी करेन चहा माणूस नाही दिला मग तिला. हां, हां. वेळच नाही गुतवलं ना म्हणजे लवकर आपल्याला निघणं होतं ना. हां, हां, हां. तिचे वेळ गुतवून का करा. हां. मग दवाखान्यामध्ये गेला तर मेंटली झाली म्हणते. अरे बापरे. तर मग भंड्याले न्यावं लागते म्हणते. तर ठीक आहे म्हणलं भंड्या नेण्याविषयी म्हणलं थोडंसं म्हणलं पहिले म्हणलं मला साईबाबाच्या मंदिरात नाही म्हटलं. हां, हां. अरे वा. काही वेळापुरता म्हणलं थोडंसं काही 2 मिनिटं अर्धा घंटा पुरता नाही म्हटलं. पण ते बाबा मंदिर असल्यामुळे त्या लोकांना ते स्वामी बाबा मंदिर म्हणजे ते हनुमान बाबा आहे ना आमच्या इकडं. हं, हं. तर हनुमान बाबाच्या कार्यकर्ता का नेऊ म्हणते. हां, हां. कोठी नाही म्हटलं पण मला म्हणलं कोणाच्या देवाच्या रूपात नाही म्हणला. हां, हां, हां. तर मेल्यानंतर तिथे गेल्यानंतर ते चांगलीच झाली. पण काऊन आणल्या मानून तुम्ही चांगलीच पाहिजे म्हणते. अरे वा. म्हणजे दवाखान्यात जाण्या अगोदर साईबाबांच्या मंदिरात नेलं की झाला चमत्कार. नाही साईबाबाच्या मंदिरात गेला का साईबाबा मंदिर नाही म्हणजे तो एक हनुमान बाबा म्हणजे आमची परमात्मा एक नाही का. हो ना, हो ना. तर त्याच्या घरी गेल्यानंतर आराम झाला. मग आराम झाल्यानंतर मग अजून संध्याकाळपर्यंत त्याच्या घरीच ठेवला. हां. मग सायंकाळी आल्यानंतर लुस्टर लागते म्हटलं तर मग ते सलाईन वगैरे लावला. मग सकाळी आपण आता बाबात जातो म्हटलं आम्ही. हां. तर मग एक स्वामी समर्थ मंदिर स्वामी समर्थाचा सेवक आपल्या गावात नाही का. हां, हां. तर बाबा जात होतो तर म्हणला राकेश म्हणला काही रक्षा देणारे म्हणला ती चहा बनवून रे चहा कशी ते बोलते मला रक्षा देणारे म्हणला. हां, हां. रक्षा घेण्यापेक्षा म्हणते मंदिरातली आरती व्हायला जातेस का म्हणते आजगावला. हां, हां. एक आजगाव गाव आहे आमच्या गावात तिथे स्वामी समर्थ मंदिराची मोठी मूर्ती आहे. अरे वा. हां. आता 10 वर्ष झाले ते 10 वर्ष झाले आहे तर. हां, हां. तर तिथं ज्या म्हणते आरती व्हायला म्हणते. तर मग ठीक आहे म्हणला. मी तसंच गेलो घरी हां. बसवलं गाडीवर. हां.
तर कोणी निवडून आल्या म्हणते, म्हणलं तुला कौर झाडा निवडून आला, म्हणलं तू त्या बोलतेस तर म्हणलं कौर झाडा निवडून आला कोण झाली म्हणलं. हा कौर नाही का कौर कौर तुला समजते तिथे कौर म्हणजे कावळ कावळ हा हा कावड झाडाला कावड झाडाला निवडून आला म्हणलं तर हो का म्हणते. हा त्यावेळेस म्हणलं कावड झाड निवडून नाही कोणत्या पण गेलं तर आला ते म्हणतं कोणता म्हणते. नाही म्हणलं तो इथं 10 बंद्या म्हणलं तर स्वामी जवळाला म्हणला. तर मग स्वामी समाजाच्या मंदिरामध्ये गेलो तर तिथे नव्हती येत अंदर मंदिरात नाही का. हा हा येतो म्हणून हात धरून जबरदस्ती नंतर घुसलं तर म्हणून लढायला लागली तिथं. हा हा लढायला लागल्यानंतर मग आरती वगैरे झाली. हा मग आरामच झाला तिले मंदिरात गेल्याबरोबर. अरे वा. आणि मग आराम झाल्यानंतर आपल्याला 3 दिवसाचे आपल्याला तीर्थ पाणी केलं 3 दिवसांमध्ये होते आराम म्हणलं. हा मग यंत्र वगैरे हे ते दिला महाराजने तिथल्या त्या महाराजने नाही का. हा हा यंत्र वगैरे दिल्यानंतर मग 3 दिवस आराम झाले. तर मग घरी मग पूजा केल्या त्याच्या हातानं. हा पूजा केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मग पूजा केल्या दुसऱ्या दिवशी मग मालिकाला पाठवलं आम्ही दोघांनी. हा पण ते दुसऱ्या आमच्या दोघांचा धंदा आहे. दोघांचा धंदा असल्यामुळे ते वेगळ्या धंदा जाते मी वेगळ्या धंदा जातो. हा हा माझ्या कपड्यात धंदा आणि तिच्या ठेस नाही धंदा आहे. हा हा ते श्रीमन महाराजने म्हटलं तुम्ही बिंदा जा म्हणते स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाहिजे सगळं म्हणते टेन्शन नको घ्या म्हणते. हा हा तर मग ते दुसऱ्या रोडला गेले ना मी दुसऱ्या रोडला गेलो दुसऱ्या गावात नाही का. हा हा तर एक मंदिर आहे स्वामी समर्थ दुसरा छोटासा म्हणजे तो काही म्हणजे बहुत पुराण आहे. हा त्याच्याकडे लक्ष कोणाची नाही फक्त एकच व्यक्ती लक्ष देते त्याच्याकडे फक्त तो दिवावात कर काहीच नाही दाखवत मग पूजा नाही आरती नाही काही नाही फक्त दिवा लावा. हा हा तर मी आपण अजून दुसरं एक दुसरं आपल्या गावाला लागून एक मंदिर आहे एक स्वामी समर्थ नाही का छोटासा. हा मग तेच ना छोटस असेल त्याच्यामुळे तिथं आरती वगैरे होत नसेल. हा नाही होती पहिले वगैरे पण ते कॉलनी होती कॉलनी ते सुटून गेले त्याच्यामुळे ते लक्ष कोणी देत नाही तिथं. हा हा तर तिथं आपण एखादा मंदिर भेटला का हार मारताना सामने जातो आपण. हा हा अरे वा. एखादा मंदिर भेटला का हार नाही मारत आपण. हा हा नमस्कार करून जातो नाही का सामने. हो ना हो ना. तसं मी नमस्कार केलं. हा मग सामने गेलो मला माहित नाही स्वामी समर्थ मंदिर आहे का काय म्हणजे आपल्याला काय माहितच नाही आपल्याला. हा हा तर मग तिथं हार मारल्यानंतर सामने गेल्यानंतर माझे थैले पडत मान लोणं अंगठा कापत सगळं म्हणजे धंदा म्हणजे कसा ते वाटा मारले म्हणजे नुसतं पण नाही का. हा हा मग गिऱ्हाईकाला म्हटलं माझी तब्येत चांगली नाही म्हणलं मी आता घरात जातो म्हणलं उद्या येईन म्हटलं मालिकाला नाही का. हा हा तर मग तिथून गाडी पलटली कशी पलटली का पलटली माझ्या स्वामी समर्थ मंदिरासामने उभी करून गेली. अरे बापरे. गाडी उभी केलं तिथं मंदिरासामने नाही का. हा हा म्हणजे स्वामींना तुम्हाला बोलवायचंच होतं. हा पहिला मंदिर दुसऱ्याला हा दुसरा मंदिर. हा 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 म्हणून म्हणजे आपण तिथपर्यंत गेली ना गाडी तुमची थांबली तिथं जाऊन. नाही मालिका गेलं ना हात नमस्कार केलं ना सामने गेलं पण आपल्याला माहिती नव्हतं हा स्वामी समर्थ मंदिर आहे म्हणून नाही का. हा 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 आता तिथं लक्षच कोणाची नव्हती काही नव्हती कोण लोक नाही दिसत तर कोण थांबते मुद्दाम. हो ना हो ना. 2 लोक दिसले तर कोणी थांबतेच नाही का. हा हा तर आपल्याला माहितीच नाही ते मूर्ती आहे स्वामी समर्थाची नाही का. हो ना आता माहित नसल्यानंतर काय. हा न लोक पण नव्हते का तिथं म्हणजे साफसफाई नाही काही नाही बाबा काही नाही असंच आहे साधारण बिचारा. हा हा तर तिथं सामने गाडी उभी ठेवलो. मग 10 वाजता उभी ठेवलं ना ते गडबडा जाणे मंदिरामध्ये असा स्वामी कसा झोपते तसा झोपणे म्हणजे त्याच पद्धतीने मला कालच तेवढे पैसे दिले मला पूजा कराय म्हणलं मी कसं म्हटलं मा पोट भरण का म्हटलं असं तसं तुम्ही असं तसं आपले मनातल्या मनात बळबळ मी. हा आता सीजनची वेळ आहे दिवाळी सीजनची वेळ आहे ना तुम्ही मला अशी करा तर कसं होणार आहे. मंदिरातून नाही मला शांत करा आणि श्री स्वामी समर्थ रात्र दिवस कोणत्याही सणामध्ये आताही माझ्या मनामध्ये नाही का कोणतेही काम वाईट काम करो चांगले काम करो केव्हाही करू पण स्वामी समर्थ नाव घेतल्याशिवाय जीवन तरी महिन्या दिवसातून 1000 गंत 500 गंत माझ्या स्वामी समर्थ मनात कामही करतो मी. हा हा पण स्वामी समर्थाचा जप माझ्या मनात चालूच राहते म्हणजे घटच नाही माझ्या मनामध्ये. हा हा तिथे गाडी उभी केल्यानंतर मी आपला तो श्री स्वामी समर्थ हा जपच मनात आहे एकच शब्द बाकी काही नाही. हा श्री स्वामी समर्थ श्री साई समर्थ साई आणि स्वामीचा खूप नाव आहे आम्हाला सगळ्यात जास्त मला साईचं नाव यायचं. हा हा अरे वा. साई समर्थ श्री स्वामी समर्थ हे 2च नाव यायचे माझ्या मनात नाही का. हा हा हा
तर मग तिथं गाडी उभी 10 वाजतापासून गाडी उभी होती. मग 2 वाजे तरी गाडी तिथंच होती उभी. हा हा एक व्यक्ती म्हणते काहून म्हणते गाडी का आला म्हणते. म्हणलं गाडीला काही नाही आला म्हणलं, डिझेल खतम झाला म्हटलं. हा हा 10 वाजता आलता तो माझ्या घरी तिथे मंदिरामध्ये, हा हा डिझेल खतम झाला म्हटलं. म्हणून थांबला म्हणलं. आणू का म्हणते. म्हणलं आणू की नको म्हणलं, आणून देऊन राहिला मला एक जण. हा तर मग अजून वापस आला तो तिथंच. म्हणते काहून आणून द्यायला त्या डिझेल म्हणते. हा 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 तर नाही म्हणला डिझेल खतम झाला, तब्येत चांगली होती म्हणून म्हणला मी थांबलो होतो म्हणला. तर मग विहिरी आहेत का विचार, माझी विहीर पण विकतो मी. हा हा तर विहिरी का जात म्हणलं हो आहेत म्हणला. मग दुकान खोललो मी, मन शांत झाला. आणि मग सामने गेलो त्या गावात, त्याच्या गावी. हा तर म्हणलं तो मंदिर काय का भाऊ म्हणला, तिथं मी बसवतो मला. बाबा तुम्ही बसलो माहित नाही शिकायची म्हणते. नाही म्हणलं मला माहित नाही म्हणलं, मी तिथं कोणी लोक दिसत नाही तर कसं माहित राहील म्हणला. हो ना. तो स्वामी समर्थाचं मंदिर होऊन ते. हा हा अरे बापा म्हणला, मी तर म्हणला स्वामी समर्थाचे कार्य स्वामी समर्थ महाराजाच्या म्हणला कालच पूजा केली मी, आपलं म्हणत नाही का. अरे वा. मला माहितच नाही म्हटलं. मी डोक्यात हात ठेवलो. हा म्हणलं तिथं म्हणला काही अगरबत काय कोणी पूजापाठी काय करते का नाही म्हणते. तो एक व्यक्ती करते म्हणजे धुळे मुंशाने एक व्यक्ती करते म्हणजे फक्त ज्योतच लावते, बाकी काय नाही करा म्हणते. हा हा तर किती वाजता लावते म्हटलं. तो 4-5 वाजता लावते बहुतेक म्हणजे किराणा दुकानात त्यांच्या म्हणते. हा हा तो 4-5 वाजता लावते म्हणजे जाते म्हणते. हो का म्हणते. म्हणलं ठीक आहे म्हणलं, मी ज्योत लावायचं अगोदर म्हणलं मी जातो म्हटलं. हा हा अलाराम लावलं, गिऱ्हाईक होते तो गिऱ्हाईकाला सोडलं मी. म्हणलं आता माझी वेळ झाली म्हटलं, मला काम आहे म्हटलं, मी जातो म्हणलं. काऊन म्हणलं काऊन नाही उद्या म्हणलं, पण आता मी नाही येऊ शकत म्हणलं. हा हा मग तिथं गेलो तर मग बिचारा तो पुजारी सापडला. पुजारी नाही तेवढा का, साधारण माणूस नाही का. हा हा तो भेटला. मग तो स्वामी समर्थाचा खूप जप करायचा. हा मग त्यानं म्हटलं नंतर मग गेला तिथं ना. मग गेल्यानंतर मग आरतीचं काही नाही केलं. तर म्हणलं आरती काही होण्या का जमलं नाही म्हणते. मी म्हणते साधा माणूस आहे म्हणते. इथं महाराज मला भेटले होते म्हणते, मी रस्त्याने जात होतो म्हणते. हा मला आवाज दिला मला म्हणते, असं म्हणते. तर मी दचकलो म्हणजे मी रविवार सकाळ नाही का. हा हा नाही आरती घे नाही करत दादा म्हणते, फक्त मी ज्योत लावतो म्हणते. मला तेवढा समजत नाही म्हणते. हा हा फक्त ज्योत लावू म्हणते, मी झाडझूड करतो ज्योत लावतो आणि जातो म्हणते घरी म्हणते. हा हा ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही म्हटलं. तर मी स्वामी समर्थ आहो म्हटलं. तर मी पण आता लक्ष देत जाईल म्हटलं तुमची इथे म्हणलं, तुमच्यासोबत म्हणलं काय वाटलं तर मला सांगा म्हटलं. हा हा ठीक आहे काय हरकत नाही म्हणते. आपण तिथं कोणीच नाही, मी एकटा जाऊन बाकी कोणीच नाहीत लोक म्हणते. तर येते म्हणलं येता म्हटलं. हा हा येतील ना हळूहळू. कसं आहे सुरुवातीला जरा माहित नसल्यामुळे नाही येत ना लोक जास्त. तर मग आम्ही आता दोघं तिथं त्या मंदिरात गेलतो. तिथे आई आपली पत्नी दुरुस्त आहे त्या मंदिरात, तेवढी माया नाही आहे माझी. हा हा पण या मंदिरात मी पुरा म्हणजे पैसा आता कमसे माझे म्हणायला नाही पाहिजे मला, हा पण इथे पैसा खर्च करायला मी दम नाही घेत. हा हा आता तिथे वाटी नव्हती, गिलास नव्हता, म्हणजे तो म्हणजे आवश्यक वस्तू लागलेली नाही तिथे, काहीच नव्हतं. फांसून होता तो एकटाच काय करणार बिचारा. हो ना बरोबर आहे. तो ज्योत लावते तेच तर बोध झाली. तेल लावणे हे लावणे ते लावणे तेच तर बोध झालं नाही का. हा 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 तर स्वामी महाराज म्हणला, मी म्हणला मला तुमचा भक्त म्हटलं, मी म्हणला तुम्हाला दर गुरुवारी म्हटलं तुमच्या मंदिरात येत जाईन मी, आणि दर गुरुवारी तुम्हाला 100 रुपये अर्पण करीन. ते कशासाठी, फक्त अगरबत्ती आणि तेल वगैरे घ्यायला दर गुरुवारी 100 रुपये देत जाईन. अरे वा. हा आता तरी 1.5 वर्ष झालं मी दर गुरुवारी 100 रुपये अर्पण करते. अरे वा छान आहे ना. आणि अर्पण करून ते दुसरा व्यक्ती आहे तो उचलते आणि मग तो आपल्या काल लागते तिथं सामान घेते. हा 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 बरोबर. वाचले पैसे मग काही पेटीत टाकत होते. आम्ही पेटी फोडला तिथली नाही का. मग नाही का संबंध जुळले तर हा हा फक्त 1800 मिळाली पेटी म्हणजे. खूप छान कार्य करताय तुम्ही. आणि तुमच्या मॅडम झाल्या का चांगल्या मिसेस तुमच्या? पुरी स्टंड. आता माझ्याकडे एवढा पैसा आहे हा हा का कसा पैसा जमा होते कसा नाही पताच नाही लागत. असा एवढा मोजू शकत नाही एवढा पैसा जमा होते माझ्या. अहो दादा, तुम्ही स्वामींपासून सुरुवात केली ना, त्यावेळेस ती तुमची परिस्थिती, तुम्ही तुमच्याकडे नसताना तुम्ही स्वामींना जर गुरुवारी 100 रुपये देत असाल तर स्वामी तुम्हाला ती कितीतरी पटीने देतात. असं म्हणतात ना की स्वामी द्यायला लागले ना की ओंजळ कमी पडते.
मी मोजू शकत नाही, मला एवढा पैसा पाहिजे नाही, पण एवढा पैसा देते का भयानक पैसा देते. हो ना, हो ना. हो, स्वामींची लीलाच तशी आहे आपल्या. पण मला मला पैसा नाही पाहिजे, मला स्वामीचाच चेन पाहिजे. हा हा मला पैसा नको. हा हा हा. मी स्वामी म्हटलं मला पैसा द्या नको महाराज, मला फक्त मला सुख शांती द्या, हो ना, लेखा बाळ सुख द्या ना, सगळ्यालाच द्या. हो ना, हो. माणूस नको द्या, सगळे चांगले विचार त्या लोकांना सगळ्याला शांत करा तुम्ही. हो ना, हो ना. त्याच्यानंतर ना तुमच्या मिसेसला पुन्हा कधीच तसं झालं नाही ना? नाही 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 आणि होणार पण नाही, मला फुल गॅरंटी आहे. स्वामी फुल गॅरंटी आहे. एवढी गॅरंटी आहे का बाहेर गॅरंटी आहे. आपलं शरीरच दिलं मी स्वामीला. मी किती वाजता बोलून ना मला स्वामी मंदिरात किती वाजता जाऊ शकतो. मी एखाद्या भूताने तरी माझ्याशी बोल म्हणलं तरी मी बोलू शकतो. अरे वा. एवढी माझी फुल गॅरंटी आहे. हा हा हा. स्वामींची म्हणजे जीवच अर्पण केलं स्वामीला. माझं जीवनच खतम झालं तर माझी संपत्ती माझी बाईक बैकली होती. हा हा. एका घंट्यामध्येच माझ्या तिला एक सेकंदात दुसरं केलं तर आपण जीव सामील दिला ना. हो ना, हो ना. माझी संपत्ती दुसरं केलं म्हणजे माझी संपत्ती दुसरी लेखा पाण्याला लावलं ना. हो ना, हो ना. बरोबर आहे. आपण सामील झाला. हो ना, हो. स्वामींनी सर्व काही. मग स्वामींकडे दुसरं काय मागायचंय सांगा बरं. हो, आता मंदिरात नाही का, आता मंदिरात लोक आता जोडून राहिले, थोडे जोडून राहिले. हा हा. आणि एक दिवशी आता घरोघरी झगडे भांडण होते नाही का. हा हा. अरे वा. तर एक दिवस झगडा आला माझ्या पत्नी सोबत. हा. आता एवढ्या भगवंत नसे पाहण्या काय आपल्याला पाहावं लागते. हो ना. आता एक दिवस खूप टेन्शन द्याल तो, म्हणलं स्वामी महाराज मला आज मी मरतो म्हटलं तुम्ही. अरे बापरे. हा मग. मग मंदिरात गेलो, आपल्या मंदिरात त्या इकडल्या. हा. दूध बिल लावलं ना, कापून घेतलं. महाराज म्हणलं आज मला म्हणलं तुम्ही म्हणलं मारा, नाही तर म्हणलं आपल्या चरणी न्या म्हटलं तुम्ही म्हणलं. हा हा. आज मला जमिनी द्यायचं म्हटलं, तुम्ही का करायचं तर ज्योत आपला कापूर लावलो. कापूर म्हटलं मला ठेवाच नको, मला का करायचं तर करा म्हटलं तुम्ही. हा हा. तर घरी गेल्यानंतर एक मित्र भेटला मला. हा. मी म्हणलं मला अक्कलकोटला जायचं आहे म्हटलं, मला थोडंसं नळगाव एक गाव आहे, त्या गावापर्यंत नेऊन दे म्हटलं नाही का सामनी. गाडी सोडलो घरी आणि तो हो पण ठीक आहे म्हणते, मी नेऊन देतो म्हणते. हा हा. आणि तो आल्यानंतर मला चल म्हणते. आलाय मी सिरियसली बोललो, पण तो आलाय अचानकच नाही का. हा हा. तर मग त्यानं मला सोडलं. तर माझ्या पत्नीने काही विचारलं नाही मला का कुठे जाऊन राहिला, का जाऊन राहिला म्हणजे बोलत नव्हतो तर मी नाही का. हा हा. तर मी गेल्यानंतर मग त्यानं नेऊन दिलं फाट्या एक गावाला. मग गेलो मी. मला माहिती नाही अक्कल कुठं आहे कुठं आहे काय माहिती नाही. मग मी स्वतःहूनच म्हणून स्वामी महाराजने मला भंडाऱ्यापर्यंत गेलो. भंडारा म्हणून नागपूरला गेला. नागपूर गेल्यानंतर मग माझे रिश्तेदार आहेत नागपूरला. म्हणून रात्री माहिती विचारलं मी तिथं सायंकाळी का कुठून कधी जायला लागते म्हणजे. त्या लोकांना नाही म्हणते तुम्हाला म्हणते नागपूर तुळजापूरला जावं लागते. तुळजापूर म्हणून तिकडे मार्ग भेटते तुम्हाला म्हणते अक्कलकोटचा म्हणते. तर मग सकाळी मग 5 वाजता 4 वाजता उठलो. 4 वाजता आंघोळ केलो रात्री नागपूरले. 4 वाजता उठल्यानंतर 5 वाजतापर्यंत 6 वाजतापर्यंत बस स्टॉपवर गेलो. बस स्टॉपवर गेल्यानंतर मग ते विचारलो अक्कलकोट जाणार मेरे को अक्कलकोट जाणार कोणची बस जाणं पडते काशी जाणं पडतं असं विचारलं मी. काही लोक म्हणत आम्हाला माहित नाही कोणीकडे अक्कलकोट आहे काय तर माहित नाही. मग एक जण तिकडला भेटला सातारा जिल्ह्यातला माणूस नाही का कंडक्टर. दादा म्हणते कुठे जायचं म्हणलं काकाजी म्हणलं मला अक्कलकोटला जायचं आहे. दादा म्हणते ते पास कुठं आहे म्हणते. म्हणलं पास माझी जवळ नाही आहे. तू म्हणते बिना पासने जाऊ शकत नाही दादा म्हणते. तू एक काम कर म्हणते आता हा डेपो खोलून म्हणते थोड्या वेळात म्हणते तिथं पास काढ म्हणते. पास काढल्यानंतर म्हणते तू जाऊ शकत नाही म्हणते. नागपूर स्टँडवर नाही का. म्हणल्यानंतर मग ठीक आहे म्हटलं. मग पासवाला याला सांगत झाला माझ्या मी पहिले गेट काढी उभं होतो. पहिलीच गेट म्हणजे जायचं होतं मला तर. आल्यानंतर काकाजी म्हटलं मला तो अर्जंट म्हटलं तर अक्कलकोटला जायचं आहे म्हणते. अक्कलकोट कोणी करला म्हणते. म्हणलं अक्कलकोट माहित नाही म्हणून अक्कलकोटला जायचं मला म्हटलं. म्हणजे तो सातारा जिल्ह्यात नाही बाबाच्या नाही काय म्हणते तो बाबाच्या म्हणते असं म्हणलं त्यानं. हो का म्हणते. एक काम कर दादा म्हणते तू अक्कलकोटला जाण्यासाठी म्हणते सोलापूरला जा म्हणते तुळजापूरला. हो म्हटलं तुळजापूरला जायचं म्हणलं. मग त्यानं पास काढलं
हा. आणि मग माझे जो खिशामध्ये फोटोही होती, आधार कार्डही होता. आपण बेदम निघला होता ना, आपल्याला माहितीच नाही ना काल ते काय नाही म्हणजे. पण अचानक खिशामध्ये पासबुक होती, पासही होती माझी, आपला फोटोचा पासपोर्ट नाही का, हा. पासपोर्टही होती आणि माझ्याजवळ आधार कार्डही होता. आधार कार्ड पासपोर्ट छापून ते पास बनवणे आपली. हा हा हा. ते पण होती माझ्याजवळ. तर मग पास काढल्यानंतर तो व्यक्ती आपला भेटला, तोच कंडक्टर आपल्याला भेटला बीडमध्ये. हा. त्याला विचारलं, म्हणलं मी अक्कलकोट जाणार आहे. म्हणजे सोलापूरची आपल्या तुळजापूरची बस निघली होती. तर म्हणलं मी मग एकानं म्हणते बीड जामते, बीड म्हणते तुळजापूरला बसा भरपूर लागतील म्हणते. हा हा. म्हणून बीडला गेलो. हा. नागपूरहून बीडला गेल्यानंतर मग तोच व्यक्ती म्हणते, त्याला विचारलं म्हणलं काका मला म्हटलं अक्कलकोटला जाणं, मी अक्कलकोट जाणं आहे. हा. तर तू आलाच आहे म्हणते. मी ओळखलो नाही दादा तुला म्हटलं. हा. तर मी नागपूर भेटलो होतो बस स्टॉपवर. म्हणते पास काढलास का म्हणते. म्हणला हो म्हणला. तू चल माझ्यासोबत चल म्हणते, मी तुला नेतो बरोबर म्हणते. मग त्या दादानं मग चहा पाजलं दिली बीड मध्ये. मग त्यानं आपल्यासोबत मग सामनी त्यांनी नेलं. अर्ध्या दूर त्या बापट्यानेच नेलं. मग त्या व्यक्तीनं काकाजीनं त्या कंडक्टरनं मग त्याने नंबर घेतला काकाजीनं त्या कंडक्टर. मी पण दिलो. आणि दिल्यानंतर मग आता तू जा म्हणते त्या बस म्हणते, मी फोन लावलो म्हणते, ते बस थांबले म्हणते, त्या बस म्हणते. मग सामने गेलो का कोणी गेलो का गेलो मला पताही नसे. पण मी सामने गेलो एकमेकांना नाही का. अरे वा. मग सोलापूर मध्ये गेल्यानंतर मग 3-2:30 वाजता पोहोचलो सोलापूर मध्ये. म्हणून बसा बंद झाल्या. सकाळी 3 वाजताची सोलापूरहून बस अक्कलकोटची नाही का. तर मग तिथून बसल्यानंतर सीधा पण अक्कलकोटले 4 वाजता पोहोचला. मग आंघोळ वगैरे केल्यानंतर दर्शन झाले. मोठ्या स्पीडनं दर्शन झालं. माझ्या सामनेच गेलो मंदिरामध्ये डायरेक्टच. अरे वा. सीधा गाभाऱ्यामध्येच गेलो. मी कसा गेलो का गेलो मला पताही नाही लागला. अहो स्वामींनी तुम्हाला बोलवलं. पण मी काय म्हणतो ताई, बोला ना. मी ते व्यक्ती मला तो काका मला भेटला तो म्हणजे कंडक्टर. त्याचा नंबर मी सेव्ह केला. तो कोणत्या नाव सेव्ह केलाय काय केलाय तो मला भेटूनच नाही राहिला. आणि त्याही व्यक्तीनं मला फोन नाही केला अजून. म्हणजे त्यांचा नंबर तुम्ही सेव्ह केला होता का कंडक्टर? हो, त्यांचा पण नंबर सेव्ह केला. आणि एवढ्या त्यातून नेल्यानंतर एकमेकांचा संबंध वाढल्यानंतर सेव्ह करायला लागेल ना. हो ना, बरोबर आहे ना. आणि त्याही सेव्ह केला होता माझ्या नंबर. मी आपल्या इथल्या गोष्टीच्या आजगावच्या मंदिरातले काय फोटो वगैरे पाठवलं होतो नाही का मी. छान आहे म्हणते, मला पाठवून जा म्हणते, मला आवडला म्हणते, मला पण जायचं आहे म्हणते. पण त्या व्यक्तीने मला म्हटलं तू म्हणते आलास म्हणते, पण म्हणते गाणगापूरला जाजो म्हणते. गाणगापूरला गेल्याशिवाय तुझं काहीच होणार नाही म्हणते. गाणगापूरला जाजो म्हणते. पण मी गाणगापूरला नाही गेलो. नाही तसं काय नाही. तिथं पण आपण देवाकडे जातो ना, देवाने पण आपल्याला बोलवावं लागतं दादा. त्याच्यामुळे कदाचित दत्तगुरूंनी तुम्हाला बोलवलं नसेल, त्याच्यामुळे तुम्हाला जाणं झालं नसेल. आता बघा ना, अक्कलकोटला स्वामींनी तुम्हाला बोलवलं आणि तुम्हाला काही माहित नसताना तुम्ही तिथपर्यंत पोहोचला. मला काहीच माहित नव्हतं. म्हणजे मी नागपूरच्या वर कुठे गेलोच नाही. मी कसा गेलो का गेलो म्हणजे भानच नसे माझी. हो ना. तशीच स्वामींची आपल्या लीला असते दादा. हो. तिथून म्हणत पण मी एवढा तलपेलो. स्वामीला सांगते मी म्हणला त्या मला व्यक्तीनं नेलं तिथपर्यंत. त्याच्या काहीतरी मला थोडसा पाठवा म्हटलं मेसेज वगैरे नाही का. हो ना, बरोबर आहे. तर नाही पाठव. पण मला एक गॅरंटी आहे तो व्यक्ती मला स्वामी अजून एकदम त्या व्यक्तीशी मला भेट करून देणार. अगदी 100% तुमची इच्छा आहे ना, तर हे होणारच दादा. नक्की मला फुल गॅरंटी आहे. माझ्या स्वामी माझी फुल एवढी गॅरंटी आहे का माझ्या जीवाच गॅरंटी आहे, माझ्या स्वामी गॅरंटी आहे. हो ना. ते देणार. इच्छाशक्ती आपली असेल ना, तर स्वामी काही म्हणजे विश्वास जर तुमचा स्वामींवर आहे की माझे स्वामी हे मला घडवून आणतील भेट, तर ते 100% घडवून आणणारच. माझ्या अंगाला कण्या नाही आल्या कशा तरी नाही का कण्या नाही आल्या. घडवून चालेल. खूप सुंदर अनुभव आहेत. बोला ना. तर अशी घटना आली मॅडम. मला तर 4 दिवस म्हणजे लोकच जवळ केला स्वामीनं मला. हो ना. करतातच. स्वामी सेवेत आले ना की स्वामी आपल्या भक्तांना बांधूनच ठेवत असतात.
आणि ताई मी काय म्हटलं, मी अक्कलकोटला दर्शन केलं हा आणि भोवताच्या मंदिराच्या दर्शन मी ती एकटाच म्हणू नाही तिथे मंदिरात भोवताले अक्कलकोटच्या मंदिरात मागे नाही का हा हा मेन मंदिरात गेलो मी, दुसऱ्या मंदिरात गेलोच नाही. हा हा ते भोवताले 2-4 मंदिर, वडा झाड वगैरे 2-4 मंदिर आहेत तिथं. हा 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 मग तिथून जोडोबाच्या मंदिरात गेलो. हा गुरुवार दिवशी नाही का, गुरुवार दिवशी दर्शन झालं माझ्या बरोबर. हा हा गुरुवार दिवशी म्हणून दर्शन झाल्यानंतर मग जोडोबाच्या मंदिरातली आरती वगैरे भेटली बडे एक नंबर. तिथं पण सामील होतो मी. हा हा जोडोबाच्या मंदिरातला घर वगैरे पाहिला, विहीर वगैरे पाहिला ते हा पाहिलं मी. पण तिथून मग पंढरपूरला म्हणजे माझ्या भांडण होतं मी कुठे जाईन म्हणजे बेधून निघलो तुम्ही अक्कलकोट करण्याची मी कुठे जाईन गॅरंटी तुम्ही माझी नाही का. हो ना. तर मी पंढरपूरच्या बसमध्ये बसलो होतो मी. हा हा तर दोन गण अक्कलकोट पंढरपूरच्या बसमध्ये बसलो, पण पंढरपूरच्या बसमध्ये चालू करताना उतरत गेलो मी 2 गण. हा आणि तेथून पुन्हा मला सीधा डायरेक्ट शिर्डीला नेलं. हा 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 शिर्डीच्या दर्शन घेऊन शिर्डीला पण गेलो मी. शिर्डीला पण महाप्रसाद भेटली, आरती भेटली. आणि अक्कलकोट मध्ये 2 गण 3 गण त्यातल्या त्याचे मी दर्शन घेतले डबल. हा हा आणि शिर्डीला पण 2 गण 3 गण 4 गण 2-3 गण तिथे दर्शन भेटले डबल. हा 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 बस एवढेच सांगत होते आपल्याला. बाकी तर मग काही विषय नाही. आपण स्वामीचा चमत्कार भरपूर आहे विश्वास मानला तर. बरं, स्वामी सेवेत भरपूर अनुभव येतात. चालेल, खूप हो. सुंदर अनुभव आहेत दादा तुमचे, शेअर करते मी. आणि मी काय म्हटलं मॅडम ताई, हा बोला ना. आणि एखादा स्वामी म्हटलं मला एखादा चमत्कार दाखव म्हटलं एखाद्याला नाही का. हा हा आज मला एखादा चमत्कार दाखवा, एखादा जनावर दाखवा कोणता. म्हणजे मी जंगला पहाडात म्हणजे मालाला जातो कधी कधी नाही का. हा हा तर एखादा साप इच्छू काही दाखव म्हटलं तर मला तुरंत अर्धा 1-2 घंट्यामध्ये दाखवते. हा हा अरे वा, छान आहे ना. मग स्वामी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतात, त्याच्यामुळे तुमच्या आसपास नेहमी तुमची इच्छा पूर्ण करतात. चालेल दादा, हो. खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत, शेअर करते मी. हो. काही गलती झाली का बोलताना काही सांगा. मी सरळ बोललो मी साधा पाण्यामध्ये. हा हा तेवढा म्हणजे नाही का तो आहे तर बोललो सत्य मी. हा 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 ठीक आहे ताई. हा हा वाटलं तर शेअर करा, नाही तर नको करा. नाही करा तर चालते म्हणा. नाही नाही, करते ना, करते शेअर करते. खूप छान अनुभव आहे. चालेल. अनुभव चालेल, चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.